नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी वाडेश्वर कट्ट्यावर आमंत्रित करण्यात येत असतं आणि अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आजही महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळेल। पुणे बार असोसिएशनच्या पहिल्या महिला वकील अर्थात उज्ज्वला पवार आहेत, यासह शास्त्रीय गायिका भाग्यश्री गोडबोले आहेत, यासह उद्योजिका राजश्री गागरे आहेत। त्यासह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल पुणे मेट्रोच्या महिला पायलट अर्थातच ऐश्वर्या सूर्यपुजारी आहे आणि बॉक्सर अर्थात बॉक्सिंग खेळाडू श्रावणी निलवर्ण आहेत। अशा या महिलांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। शास्त्रीय गायिका आहात, आज महिला दिन आहे, अर्थात स्त्रीच्या सन्मानाचा, स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाचा आज गौरव करण्याचा दिवस आहे। काय आज भावना आहेत? मला खूप छान वाटतंय आज या वाडेश्वर कट्टावर येऊन आणि कलाकार म्हणून मी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होत असते, व्यक्त होत असते। एक चित्रकार म्हणून मला सांगायला आनंद होतोय की चित्रकार महिला तशा कमी आहेत, पण मला यावर्षीचा अमृता शेरगिल पुरस्कार मिळालेला आहे माझ्या चित्रासाठी। तसंच उद्या होणाऱ्या मीमा अवॉर्ड्स मध्ये माझं गाणं जे बेला शेंडेंनी गायलेलं गजवदना शिवसुता म्हणून मी शब्दसूरबद्ध केलेलं गाणं आहे ते मीमा अवॉर्ड साठी सिलेक्ट झालेलं आहे। माझं नाव बेस्ट कंपोजर म्हणून। अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त व्हायला मला आवडतं। शास्त्रीय गायिका आहात, यासह संगीतकार आहात, गीतकार सुद्धा आहात, कसं सगळं तुम्ही मॅनेज करता? इच्छा आणि आवड असले की सगळं करता येतं असं मला वाटतं। त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो मुद्दाम, कारण आमचा पश्मिना लेदर बुटीक नावाचा लेदर गुडच्या मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय पण आहे, पण ते पण एक क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि त्याच्याबरोबर ह्या क्रिएटिव्ह फील्ड मध्ये काम करायला मला खूप आवडतं। मी त्याच्यासाठी वेळ काढते। आज महिला दिन आहे, खास महिलांसाठी कुठलं गीत गायन कराल? मी एक कविता केली आज महिला दिनावर, ती तुम्हाला ऐकवते। अष्टभुजा म्हणून माझी कवितेचं शीर्षक आहे। महिला मी न अबला, कर्तृत्वाने हो सबला, कन्या पत्नी जननी मी, सून असे गृह प्रत्यक्ष मी, माहेरची लेक मी, सासरची गृहलक्ष्मी मी, शिक्षणाने परिपक्व मी, अनुभवाने समृद्ध मी, प्रगतिशील बुद्धिमान मी, अर्थार्जना समर्थ मी, भावनिक प्रापंचिक कला क्रीडा स्पर्धात्मक, सेना दल पोलीस दल शास्त्र राजकारण बौद्धिक, जबाबदार कृतिशील मी, पुरुषाची साथ मी, हरहुन्नरी खंबीर मी, सर्वांगी तत्पर मी, नात्यांची जपणूक मी, अष्टभुजा रूप मी, महिला मी न अबला, कर्तृत्वाने हो सबला, कर्तृत्वाने हो सबला। कर्तृत्वाने महिला सबला असते। आपण या ठिकाणी बघितलं तर महिला वकील आहेत पुणे बार असोसिएशनच्या। आज महिला दिन आहे, महिला दिनानिमित्ताने खरं तर या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे। काय पहिला संदेश असेल महिला दिनानिमित्त? महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना असं सांगेन की आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं उत्कृष्ट काम करा, आणखीन निर्भयपणे काम करा, कॉन्फिडेंटली काम करा, असं मी नक्कीच सांगेन। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात नक्कीच आव्हानात्मक आहेत, काही कठीण प्रसंग सांगा? असं म्हणता येणार नाही, प्रत्येक क्षेत्र हे आव्हानात्मकच असतं। जसं वकिली क्षेत्र आव्हानात्मक आहे तसं इतर ठिकाणी देखील प्रत्येक स्त्री ही प्रत्येक दिवशी आव्हानं स्वीकारत असते। म्हणजे ती तिच्या घरापासून काम करत असते। मला तर या बाकी सगळ्या महिलांचा अतिशय आदर आहे की त्या स्वतःचं घर, मुलं सगळं सांभाळून त्या सामाजिक क्षेत्रात या सगळ्या महिला काम करत आहेत आणि कौतुक करण्यासारखंच आहे त्यांचं काम, असं माझं मत आहे। काय वाटतं तुम्हाला, स्त्रीच्या कार्यकर्तृत्वासाठी केवळ एक दिवस असावे की 365 दिवस असावे? खरं सांगायला गेलं तर हा महिला दिन हा एक दिवस असतो, नो डाऊट, परंतु प्रत्येक महिलेचा प्रत्येक दिवस हा तिचाच असतो असं माझं मत आहे आणि तो तिने स्वतःचा दिवस आहे असं समजून दर दिवशी वागलं पाहिजे। म्हणजे 365 दिवसातला एक दिवस महिला दिवस आहे असं नाही, तर 365 दिवस हे महिलेचेच आहेत। कारण आज आपण बघतो आहोत की महिला अतिशय सक्षम पद्धतीने काम करतायत, त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत आणि चांगलं काम करतात। त्याच्यामुळे एक दिवस हे तिचं खूप कौतुक होतं आजच्या दिवसाला। महिला आत्मनिर्भर आहे, शक्तिशाली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण सध्याची बदलती परिस्थिती जर बघितलं तर अत्याचाराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे।
अत्याचाराचं प्रमाण हे वाढलंय, नो डाऊट. त्याच्याबद्दलचा तपास आता आत्ताच्या ज्या काही केसेस आहेत त्याच्याबद्दल तपास हा चालू आहे. आणि तपासामध्ये काय पुढं येईल ते आपण सगळे पाहणारे आहोत. अत्याचार महिलांवरती आज जे होत आहेत ते थांबले पाहिजे. ते कुठेतरी मनाला दुःख पोचवणारे आहेत. आणि या बाबतीमध्ये त्या महिलांनी स्वतःचं संरक्षण घरापासून हा अवेअरनेस महिलांच्या बाबतीत घरापासून आला पाहिजे. कितीतरी केसेस अशा बघतो आपण की काही महिला अत्याचार होऊनही गप्प बसतात किंवा त्यांच्या घरातून त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. लाजे खाजे खातर म्हणा किंवा त्या मुलीचं म्हणजे पर्टिक्युलरली लग्न व्हायचं असतं पुढे जाऊन, तिला समाजात परत यायचं असतं आणि असा काही अत्याचार झाला की तो एक स्टिग्मा असतो तिच्यावर, तर त्यासाठी त्या घाबरत असतात. परंतु माझं मत असं आहे की घाबरू नये महिलांनी, सक्षम व्हावं, अवेअरनेस असावा त्यांच्यामध्ये, निर्भयपणे त्यांनी या समाजात वावरावं. या समाजामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्यांचा सामना करायला शिकलो पाहिजे. आणि संरक्षण, सामना, अवेअरनेस आणि शेवटी आहे हा जो आपल्याकडे कायद्याचा जो भाग आहे, त्या महिलेनी येऊन तिच्यावर होणारा अत्याचार तिने पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं पाहिजे. जसं की आताच सांगितलं की अनेक महिला ज्या आहेत त्या पुढे येत नाहीत, खूप प्रमाण खूप कमी आहे. मात्र आपण दुसरीकडे जर बघितलं तर एखादी महिला निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे ठरण्याआधीच मात्र तिचं चारित्र्य हनन होतं. या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या. महिलेचं चारित्र्य हनन करणं हे अगदी चुकीचं आहे. म्हणजे ती बरोबर आहे का चूक आहे का तिच्याकडनं काही हे झालेलं आहे किंवा आपण जे म्हणतो ना कन्सेंट, हा संमतीचा जो काही प्रकार आहे तो जो आपण म्हणतो तो आहे का नाही हे हा तपासाचा भाग आहे. ज्या दिवशी केस होते त्याच्या दिवशी लगेच 2 ओपिनियन समोर येतात आपल्या. काही लोक म्हणतात तिच्यावर खूप अत्याचार झालाय, काही लोक म्हणतात तिचा कन्सेंट होता. हे आपण आता नाही ठरवू शकत. हा तपासाचा भाग आहे. तपास झाल्यानंतर काय तपासात पुढे येते याच्यावरती या सगळ्या म्हणून महिलेचं चारित्र्य हनन थांबायला चारित्र्य हनन थांबायलाच पाहिजे. कशासाठी? काय अधिकार आहे त्या महिलेच्या कॅरेक्टर वरती बोलण्याचा? कुणालाच नाहीये अधिकार. काहीतरी घडलेलं असतं म्हणूनच ती महिला त्याला बळी पडलेली असते ना. म्हणजे असं काही नाहीये की कुठलीही महिला विलिंगली जाते आणखीन या गोष्टी होतात, असं डेफिनेटली नाही. काही ना काही कारणं असतात आणि त्या कारणास्तव त्या महिलेवरती तो प्रसंग ओढवलेला असतो. त्यामुळे तिचं चारित्र्य हनन करण्याचा कुणालाच राईट नाहीये डेफिनेटली. इतरही महिला आहेत, आपण त्यांच्याशीही संवाद साधूयात. उद्योजिका आहेत राजश्री गागरे, तर त्यांची आज महिला दिनानिमित्तानं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. महिला दिन आहे, सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महिलांसाठी तुम्ही काम करताय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करताय. एकच दिवस फक्त स्त्री उत्सवाचा असावा? नक्कीच नसावा. वर्षभर हा दिवस असावा, कारण आजच्या दिवशी इतका शुभेच्छांचा बडीवार होईल मेसेजद्वारे, फोनद्वारे. मग उद्यापासून एरे मागल्या चालू होईल. तर आता परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली आहे. स्त्री पुरुष जेंडर इक्वॅलिटीचं थोडंसं दिसतंय चित्र बदललेलं. आणि महिलांसाठी काम करताना एक गांभीर्याने जाणवलेली जी गोष्ट आहे की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये म्हणावं तितकं स्त्री जर नोकरी करते, व्यवसाय करते, तर तिला घरातले कामही तितकेच करावी लागतात. की तिला समजून घेतलं नाही जात की तू दुहेरी भूमिका करते, तुझी तारेवरची कसरत आहे, तुला कुटुंब पाहावं लागतं, तुला मुलं पाहावं लागतात. तर एखादं काम मी करते किंवा घरामधून सपोर्ट की तू स्त्री आणि तू हे काम ते केलेच पाहिजे, असं एक पहिल्यापासून एक फंड आहे. तर हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे, कारण आमचा जरी व्यवसाय असताना आम्हाला वेळेचा आम्ही मॅनेज करू शकतो. पण ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी खरंच अवघड असतं की घरातल्यांच्या सगळ्यांचा नाश्ता करणं वेळेवर, मुलांचे डबे करणं, वेळेला कामवाली बाई आली नाही स्वतः काम करणं आणि ते करून पण आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये हजर होणं. तर हे चित्र बदलणं कुठेतरी गरजेचं असतं. तुमचा जो प्रवास आहे तो प्रेरणादायी आहे. कठीण परिस्थितीतून तुम्ही एवढं मोठं तुमचं सगळं स्वतःचं साम्राज्य उभं केलेलं आहे. महिलेने खंबीर बनणं किती गरजेचं आहे? खंबीर म्हटल्यानंतर परिस्थितीवर रडण्यापेक्षा म्हणजे आपण स्वतः जर कष्ट केले आणि संघर्ष केला तर नक्कीच यश मिळू शकतो. जो हुआ उसे सोचा नहीं करते, जो मिला उसे खोया नहीं करते, सक्सेसफुल वही होते जो हालात पर रोया नहीं करते.
इंस्टाग्राम वरती तुम्ही मोटिवेशनल रील्स सुद्धा बनवत असता. काय म्हणजे त्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय आहे? खरं तर मी परिस्थितीने घडले, की मी जेव्हा स्वतः संघर्ष करत होते, एक लग्न झाल्यानंतर 4 वर्ष मी एक इंजिनियर असून एक शेतकरी जीवन व्यतीत करत होते. त्यावेळेस वेगवेगळे अनुभव आले. त्यानंतर धंद्यातले चढ उतार पाहिले. भोसरी सारख्या उद्योगनगरीमध्ये गॉडफादर कोणी नव्हते, पण मी स्पिरिच्युअल आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची मी डिवोटी आहे. माझा गुरुवारचा रील असतो नेहमी स्वामींचा. तर तिथून फक्त मला स्पिरिच्युअलनेच पाठबळ मिळालं. तेच माझे गॉडफादर होते. मग ज्यांना गॉडफादर नाही, ज्यांना आधार नाही, अशा महिला संघर्ष करत असताना काय काय अडचणी येतात किंवा अशा महिलांसाठी मला एक खंबीरपणे उभं राहायचं होतं आणि ते मला सुचत जातं. माझ्या बरोबर जे घडलं तेच मी ते रीलच्या माध्यमातून मांडते आणि खाली कमेंट येतात, मॅडम हे आमच्या बरोबर पण घडलंय. तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. यासह तुम्ही महिलांना सुद्धा रोजगार एक उपलब्ध करून दिलेला आहे. काय तुम्हाला काय भावना निर्माण झाली की आपल्यासह आपण इतर महिलांना सुद्धा सक्षम करावं? खरं तर आहे ना, मोठा तो नसतो, म्हणजे स्वतःपुरतं मोठं कोणी पण होऊ शकतं. पण मी मोठी झाले तर मी किती लोकांना घेऊन मोठी झाले, तो खरा मोठा व्यक्ती असतो. आणि मी ठरवलं होतं की मला ह्या व्यवसाय करताना ज्या अडचणी आल्या तर मला कोणी माझ्यासारखी गाईड करणारी नव्हती. तर असं आपण मार्गदर्शक बनायचं. तर माझ्यासारख्या असंख्य हजारो महिलांचे हे प्रश्न आहेत की ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि असा आधारस्तंभ आपल्याला व्हायचं होतं. म्हणून ही संकल्पना मनाची बाळगून बचत गट, लघु उद्योग निर्मिती, महिलांना व्यवसायात येणारे प्रश्न, व्यवसाय करत असताना कुठला व्यवसाय करू, घरच्यांचा सपोर्ट कसा मिळवू, आत्मविश्वास कसा वाढवू, मार्केटिंग कशी करू व्यवसायाची, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात महिलांचे. आणि ते हाताळताना खऱ्या अर्थाने आनंद होतो. कारण ज्या काहीच करत नाही त्या म्हणतात तुमचं मोटिवेशन पाहून आम्ही कामाला लागलोय. काही जणी हजारो कमवतात, त्या लाखो मध्ये कमवताय, काही लाखो मधल्या करोडो मध्ये कमवताय. तर ते एक मानसिक समाधान असतं. पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पण जर दुसऱ्या कर्तृत्ववान महिला बघितल्या तर अर्थातच पुणे मेट्रोच्या पायलट ऐश्वर्या सूर्यपुजारी आहे. महिला दिनाच्या आधी खूप साऱ्या शुभेच्छा. एक दिवस असावा महिलेसाठी, फक्त तिच्या उत्सवासाठी, तिच्या सन्मानासाठी. नाही नाही, रोजच असावा तिच्या उत्साहासाठी. कारण ती पण पुढे जातीये, ती थांबत नाहीये, ती पुढे जातीये, तिचं अस्तित्व निर्माण करतीये. खरं तर तुझा प्रवास कसा सुरू झाला मेट्रो पायलट बनण्यापर्यंत, पुणे मेट्रोची महिला पायलट? पहिल्यांदा माझं शिक्षण इंजिनिअरिंग झाले इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मधून. नंतर ना पेपर दिल्यानंतर ना सिलेक्शन झाल्यानंतर ना ट्रेनिंग झालं त्याचं आणि नंतर ना मग मी कामावर होते. आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांचा सपोर्ट आहे, माझ्या घरच्यांचा, तसंच माझे सहकारी जे आहेत कामाच्या इथले मेट्रोतले त्यांचा पण मला खूप सपोर्ट आहे. कसं काम चालू आहे? कशी कौतुकाची थाप मिळाली ज्यावेळेस एक आपल्या पाठीमागे एक पदवी लागली की पुणे मेट्रोची महिला पायलट? आनंद होतो. असं काही काही प्रवासी थांबून थांबून असं छान बघतात आणि ऑल द बेस्ट देतात. आतमध्ये बघतात, लहान लहान मुलं सुद्धा बघतात, असं अभिमानाने बघतात आणि सांगतात मी पण मोठं होऊन असंच काहीतरी चालवेल, असं मेट्रो चालवायचे मला, असं बघतात ना, आनंद वाटतो. प्रेरणादायी आहे ऐश्वर्याचा प्रवास. आपण जर बघितलं तर पुढच्या आहेत अर्थात बॉक्सिंग खेळाडू श्रावणी निलवर्ण. महिला दिनाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुवर्ण पदक विजेती आहेस. काय आज तुला वाटतंय महिला दिनानिमित्तानं? आज खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन. आणि मी सगळ्या महिलांना एवढंच सांगेल की घरी बसू नका, पुढे या. जसे सगळे पुरुष पण येतात तसं तुम्ही पण पुढे या आणि खेळत जावा, थांबू नका फक्त. तुझा प्रवास कसा सुरू झाला? सुवर्ण पदक विजेते हे जे मोठं पद आहे ते मिळवण्यापर्यंतचा, सुवर्ण पदकापर्यंतचा. मी जेव्हा तिसरीत होते तेव्हा मला नुकतंच स्विमिंगला टाकलं होतं आई वडिलांनी की स्विमिंग शिकायला पाहिजे म्हणून. तर तेव्हापासून जो हा गेम मॉडर्न पेंटाथलॉन ज्याच्यात रनिंग, शूटिंग, स्विमिंग आणि फेन्सिंग असतं, तेव्हापासून ते आम्ही हे खेळायला सुरू केलं आणि आतापर्यंत खेळतच आहोत. आणि नुकत्याच झालेल्या उत्तराखंडच्या नॅशनल गेम्स मध्ये मला 2 सुवर्ण पदक आहे, ती महाराष्ट्रापासून. काय तुझं टार्गेट आहे? तुला काय आता अचीव्ह करायचंय पुढे? आता पुढचं टार्गेट तर एशियन गेम्स आणि तेच आहे, पण आता तरी बोर्ड्सवर जास्त लक्ष आहे म्हणून. तुझ्यासारख्याच खेळामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सुद्धा तू काय सांगशील? मी म्हणेल की जेवढं खेळ इम्पॉर्टंट आहे तेवढा अभ्यास पण इम्पॉर्टंट आहे. दोनांची स्टेबिलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही अभ्यासाला लक्ष देताय तेवढं स्पोर्ट्सला पण दिलं पाहिजे. आणि दोघांना मी इक्वल मानते, स्पोर्ट्स आणि अभ्यासला.
तर आपण या ठिकाणी बघितलं खास जागतिक महिला दिन विशेष वाडेश्वर कट्ट्यावरती या ठिकाणी या सर्व कर्तृत्ववान महिलांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जण ही विविध क्षेत्रामध्ये तिने एक मोलाची कामगिरी केलेली आहे. उल्लेखनीय असं आपलं कार्यकर्तृत्व निर्माण केलेलं आहे. अर्थात अंकुश काकडे हे या ठिकाणी दरवर्षी वाडेश्वर कट्ट्यावरती खास कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी आयोजन करत असतात. आज तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळीकडेच आपल्याला महिलांचा सन्मान, महिलांचा उत्सव असं सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तोच उत्साह वाडेश्वर कट्ट्यावरती सुद्धा आपण बघितलेला आहे. कॅमेरामन निलेश सह मी माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.